1,50,00,000 लाडक्या बहिणींपैकी जवळपास 66 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 3,000 रुपये आज गुरुवार निमित्त थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहेत। लाडक्या बहिणींना आतापर्यंत कोण म्हणत होतं की आज पैसे येतील, कोणी सांगत होतं की उद्या पैसे मिळतील, परंतु महिलांच्या खात्यावरती पैसे काही केल्याने मागच्या 2-3 दिवसांमध्ये जमा होत नव्हते। त्याचं खरं कारण म्हणजे सरकारने GRच काढलेला नव्हता। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा जुलै महिन्याचा पहिला GR 4,700 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करून टाकला होता आणि त्यानंतर लगेचच या चालू असलेल्या ऑगस्ट महिन्याचे देखील 4,700 कोटींचा GR असं 2 GR एका पाठोपाठ एक या ठिकाणी काढण्यात आले होते। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी यावर लक्ष घालून सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना ऑर्डर या ठिकाणी दिली होती आणि त्यामुळेच आज गुरुवार लक्षात ठेवा 6 ऑगस्ट रोजी सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे वाटून टाका, कारण लाडक्या बहिणी वाट बघून बघून कंटाळले आहेत। त्यांना दररोज बातम्यांच्या माध्यमातून सांगितलं जाऊ लागले, कोण म्हणतंय आज पैसे येतील, कोण म्हणतंय उद्या पैसे जमा होतील, परंतु काय केल्याने लाडक्या बहिणींना लवकर पैसे जमा होत नव्हते। यासाठी सरकारच्या माध्यमातून तातडीने दोन्हीच्या दोन्ही हप्ते महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात यावेत अशी ऑर्डर थेट बँकांना या ठिकाणी दिल्यामुळे हे पैसे या ठिकाणी आता जमा होऊ लागलेत। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काय लाभार्थी महिला आहेत म्हणजे 66 लाख लाडक्या बहिणी या 16 जिल्ह्यामध्ये राहतात, त्यांना आज गुरुवारी आज पहिल्या दिवशी जोरदार वाटप या ठिकाणी आता करण्यात येऊ लागला आहे। लक्षात ठेवा 36 जिल्ह्यापैकी आज पहिल्या दिवशी गुरुवार निमित्त 16 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येईल। जे 26 जिल्हे उरलेले आहेत त्यांना अजून या ठिकाणी आता 15 ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागेल, म्हणजे जवळपास अजून 10 दिवसांची वाट या ठिकाणी पाहावी लागेल। म्हणजे जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीत असेल तर मात्र आज कसल्याही परिस्थितीमध्ये गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे जमा होतील। आणि जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांच्या वेगळ्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पुढच्या 15 ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागू शकते। आता प्रत्येक लाडक्या बहिणींचा हाच प्रश्न आलाय की नेमकं पैशांचं वितरण 2 टप्प्यामध्ये सरकारने का जमा करायला सुरुवात केल्या। तर लक्षात ठेवा सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची फेरपडताळणी सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आल्या। फेरपडताळणी म्हणजे काय, परत एकदा तुमचा जो अर्ज भरला होता तर तो रिपीट या ठिकाणी आता चेक करण्यात येऊ लागलाय। यामध्ये जवळपास 16 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती सुद्धा या ठिकाणी आता समोर आली आहे। म्हणजे सरकारी नियमात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना बाहेर काढण्याचं काम सरकारने सुरू केले आणि त्यामुळे 2 टप्प्यामध्ये आता या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। मागच्या वेळी जे तुम्हाला आता जून जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळाला तर तो या ठिकाणी 2 महिन्याच्या पाठीमागे दिला गेला होता, तर तो महिलांना लेट जमा झाला होता। त्यामुळे आता हा जो या ठिकाणी आता जुलै ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जावेत यासाठी 2 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण आता होणार असल्याची माहिती समोर आली आहे। पहिला टप्पा आज गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी महत्वाच्या 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यामध्ये जोरदार वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। दुसरा टप्पा 15 ऑगस्टला या ठिकाणी आता वाटप करण्यात येणार आहे। त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला तुम्ही असाल तर आज गुरुवारी नेमकं कोणाकोणाला वाटप करण्यात येणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजून घेणार आहोत। लाडक्या बहिणींचा गुरुवार या ठिकाणी 100% गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। फक्त KYC पूर्ण या ठिकाणी केल्यास लाडक्या बहिणींना आता हा हप्ता या ठिकाणी येणार आहे। बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय तुम्ही जर KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल तरच तुम्हाला हा लाभ या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे, कारण आजची बातमी ही या ठिकाणी साधी बातमी नाही, तर डायरेक्ट तुमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये आता जुलै ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडण्यात या ठिकाणी येऊ लागलेत याबद्दलची महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज या ठिकाणी गुरुवार आहे, 100% नेमकं कोणाकोणाचा गोड होणार आहे। सरकारच्या माध्यमातून आज एक दिवस या ठिकाणी पैसे वाटण्याचा कार्यक्रम निवडलेला आहे। लक्षात ठेवा सरकार ज्यावेळी GR काढत असतं त्यावेळी हमखास महिलांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत असतात।
तशा प्रकारे महिलांना 3,000 रुपये सकाळी बरोबर 10 वाजता बँका उघडल्या जमा या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली आहे। मेसेज यायला या ठिकाणी सुरुवात झाल्याची माहिती लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी समोर येऊ लागली आहे। लाडक्या बहिणींची लॉटरी लागली। तब्बल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दोन्ही महिन्यांचे हप्ते महिलांच्या थेट खात्यावरती आता या ठिकाणी आता जमा होऊ लागले आहे। बँकामध्ये महिलांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत तुम्ही ज्या बातम्या या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून ऐकल्या होत्या त्या या ठिकाणी सोडून द्या, त्या खोट्या बातम्या ठरल्या आहेत। अखेर सरकारच्या माध्यमातून आता GR काढून जवळपास 4,700 कोटी रुपयांचा निधी आता या ठिकाणी जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी आणि 4,700 कोटी रुपयांचा परत एकदा दुसरा या ठिकाणी GR तो म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी असं 2 GR या ठिकाणी काढले आहेत। पहिला मेसेज तुम्हाला येणार आहे तो म्हणजे त्या ठिकाणी जुलै महिन्याच्या 1,500 रुपयांच्या हप्त्याचा, त्यानंतर पुढच्या लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढच्या म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता असं 1,500 अधिक 1,500 थेट 3,000 रुपयांचा मेसेज तुम्हाला 2 पाहायला मिळणार आहे। बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। लवकरात लवकर या ठिकाणी महिलांनी पैसे काढून घ्यावेत अशा प्रकारची ऑर्डर तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून खरोखर पैशांचं वितरण जमा करायला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे। आतापर्यंत तुम्हाला ज्या बातम्या सांगितल्या जात होत्या त्या खोट्या ठरल्याची बातमी या ठिकाणी समोर आल्या। अखेर लाडकी बहीण योजनेच्या आता लाभार्थी महिलांना आता जुलै आणि ऑगस्ट असं दोन्ही महिन्यांचा निधी मंजूर करून सरकारने वाटपाला या ठिकाणी सुरुवात केल्याची माहिती आता या ठिकाणी लाडक्या बहिणींनो समोर आली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज गुरुवार आहे आणि 6 ऑगस्ट रोजी आता सकाळपासून जवळपास 10 लाख लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेत। ज्या लाडक्या बहिणी आता या ठिकाणी आता बघा 66 लाख लाडक्या बहिणींपैकी 10 लाख लाडक्या बहिणींना जमा झालेत। अजून या ठिकाणी 56 लाख लाडक्या बहिणींना इथून पुढच्या या ठिकाणी आता 20 ते 25 मिनिटांमध्ये खटाखट मेसेज यायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो पुढचे 2 मिनिटे सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे लाडक्या बहिणींना सांगितलं, माफ करा लाडक्या बहिणींनो, यावेळी पैसे वितरणासाठी खूपच वेळ लागलेला आहे। त्याचं कारण म्हणजे महिलांच्या अर्जांची आम्ही फेरपडताळणी म्हणजेच परत एकदा चेकिंग करायला सुरुवात केली होती। त्यामुळे महिलांच्या हप्त्यासाठी म्हणजे द्यायला यावेळी उशीर झाला, परंतु आज गुरुवार आहे आणि या महत्त्वाच्या 16 जिल्ह्यातील एका सुद्धा लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही। सरसकट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट रक्कम त्यांच्या खात्यावरती आम्ही या ठिकाणी वितरण करणार आहोत असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले ऑर्डर सर्व बँकांना पाळावीच लागते, कारण ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळेच बँकांनी देखील पैसे जोरदार महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात या ठिकाणी केल्याची माहिती आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण खूप विश्वास आहे आणि त्यांचा पण तुमच्यावर खूप विश्वास आहे, कारण ते आता गेल्या 1.5 वर्षापासून महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला पाठवतात। त्या 1,500 रुपयेवर तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीच्या वस्तू घेऊ शकता, तुमचा बाजार करू शकता। या सर्व वस्तू या ठिकाणी आता कशामुळे मिळतात तर तुमचे लाडके भाऊ महिन्याला 1,500 रुपये पाठवतात त्यामुळे। परंतु यावेळी महिलांना 2 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली होती, कारण लाडक्या बहिणींच्या अर्जांची परत एकदा फेरपडताळणी सरकारच्या माध्यमातून जोरदार करायला सुरुवात केली होती। यामध्ये जवळपास 1,55,00,000 लाडक्या बहिणींपैकी आज 16 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी आता ज्या पात्र ठरल्या होत्या तर त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण झाले आणि उरलेल्या लाडक्या बहिणींना इथून पुढे या ठिकाणी येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला हप्ता लेट येण्याचं कारण सुद्धा सांगितलंय, ते म्हणजे सर्वांना आता जर हप्ता एकत्र देत बसलो आणि सर्वांना सरसकट देत बसलो तर ते सरकारला सुद्धा परवडणार नाही। त्यामुळे मोजक्याच लाडक्या बहिणींना आम्ही जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि तशा प्रकारे जवळपास आज गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी या 66 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 16 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना पुढच्या 20 ते 25 मिनिटांमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतील अशा प्रकारे या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलेलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्या टायमाला GR काढला जातो त्याच टायमाला या ठिकाणी पैसे येत असतात, त्यामुळे GR काढल्यानंतरच तुम्ही पैशांची वाट बघायची असं या ठिकाणी सांगितलंय। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर त्यांनी या ठिकाणी दिलेला शब्द या ठिकाणी पाळत असतात,
ते तुम्हाला वाटत असेल तर नेमकं कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, कोणाला अपात्र करण्यात येऊ लागले, कोणाला सरसकट पैसे येणार आहेत, किती वाजता तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावामध्ये पैशांचं वितरण किती वाजता होणार आहे, ही सर्व काही माहिती पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचा या ठिकाणी गुरुवार 100% गोड झाल्याचं आता पाहायला मिळतंय। सरकारच्या माध्यमातून महिलांना खटाखट 2 मेसेज यायला सुरुवात झाल्या। आता प्रतीक्षा लाडक्या बहिणींची पूर्णपणे संपल्याचं पाहायला मिळतंय। कदाचित तुमच्यावर या ठिकाणी तुम्हाला यावर विश्वास पण बसत नसेल, कारण तुम्हाला या ठिकाणी बातम्या ऐकून तुम्ही कंटाळा आहात। अनेक लाडक्या बहिणींनी बातम्या देखील बघणं सोडून दिलंय, कारण कोण म्हणतंय आज पैसे येणार, कोण म्हणतंय उद्या पैसे येणार, असं लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगितलं जात होतं। परंतु अखेर मुख्यमंत्र्यांनी GR 2 महिन्यांचा काढला आणि GR काढून महिलांना खटाखट पैसे जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाल्याची माहिती आता समोर आली आहे। पुढच्या 20 ते 25 मिनिटांच्या आतमध्ये 3000 रुपये नेमकं तुम्हाला कोणाकोणाला जमा होणार आहेत, कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज पैसे या ठिकाणी जमा होतील, याची यादी स्वतः मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय काय वाचून दाखवल्या। आजपर्यंत जिल्हे तुम्हाला जे सांगितले जायचे ते अंदाजे सांगितले जायचे, परंतु स्वतः मुख्यमंत्र्यांनी या 16 जिल्ह्यातील जवळपास 65 लाख लाडक्या बहिणींना पैसे वाटण्याचे आदेश बँकांना दिले होते। ती यादी आपण झटपट पद्धतीने 2 मिनिटांच्या आतमध्ये बघून घेऊयात। लक्षात ठेवा, फक्त तुम्ही या ठिकाणी इथून पुढे 2 मिनिटे आपला मोबाईल हातात धरून बघत राहायचं आहे, तुमच्या मोबाईलकडे लक्ष ठेवून बघायचं आहे। तुम्हाला इथून पुढे कधी पण पुढच्या 20 ते 25 मिनिटांच्या आतमध्ये मेसेज तुमच्या बँकांचा आलेला पाहायला मिळेल। सर्वात पहिल्यांदा ज्या गव्हर्नमेंटच्या बँका आहेत, ज्या सरकारी बँका आहेत, ज्या सगळ्यात मोठ्या बँका आहेत, ज्यामध्ये सर्वात जास्त महिलांनी खातं खोललंय, त्यांना पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। ते म्हणजे बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, त्यानंतर स्टेट बँकेतील काही त्या ठिकाणी महिला असतील, तसेच पोस्टात जर तुम्ही खाते असेल तर सर्वात आधी पोस्टात खाते असणाऱ्या महिलांना पैशांचं वितरण सुरू करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। काही महिलांना या पोस्टात सकाळपासून पैसे जमा होऊ लागलेत आणि ज्यांना राहिलेत त्यांना पुढच्या 20 ते 25 मिनिटांच्या आतमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी लाडक्या बहिणींनो पाहायला मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिलांना 3000 रुपये मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। तब्बल आता 2 ते 2.5 महिन्यांची प्रतीक्षा यावेळी महिलांना करावी लागली होती, ती पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे आणि महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाल्याची माहिती आता समोर आली आहे। चला तर मग आता पाहूया कोणाकोणाला पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून दाखवली बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या नियमात न बसल्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेरपडताळणी केल्यानंतर थोडे नियम कडक लावलेत। या नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होतील त्यांनाच या ठिकाणी आता जुलै ऑगस्ट महिन्याचा दोन्ही एकत्र 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सांगण्यात आले 36 जिल्ह्यांच्या 2 गटाच्या याद्या तयार करण्यात आलेत। पहिली यादी 16 जिल्ह्यामध्ये आज गुरुवार निमित्त वाटप होणार आहे। दुसरी यादी 15 ऑगस्ट नंतर 20 जिल्ह्यांची या ठिकाणी आता वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे आजच्याच तुम्हाला पैशांचं वितरण हवं असेल तर नेमकं कोणत्या 16 जिल्ह्यातील आता 66 लाख लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी आता करण्यात येणार आहे आणि नेमकं कोणाकोणाला अपात्र करण्यात येणार आहे, कोणाला पात्र करण्यात येणार आहे, कोणत्या नियमामध्ये तुम्ही पास झाला पाहिजे, ही सर्व काही माहिती आता तुम्हाला आम्ही सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या 2 याद्या सरकारच्या माध्यमातून पहिल्यांदाच तयार करण्यात आल्या आहेत। पहिली यादी अपात्र यादी आणि दुसरी यादी पात्र यादी, म्हणजे पात्र यादी आणि अपात्र यादी अशा प्रकारच्या 2 याद्या तयार करण्यात आल्यात। मग तुम्ही या ठिकाणी अपात्र यादीमध्ये जाताय का पात्र यादीमध्ये जाताय हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे। आज गुरुवार आहे 6 ऑगस्ट रोजी सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। गुरुवार या ठिकाणी लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे। एका सुद्धा लाडक्या बहिणींना या 16 जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर शिल्लक ठेवलं जाणार नाही, वगळलं जाणार नाही। आज वाटपाचा एकच दिवस आहे। आज जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला 15 ऑगस्ट पर्यंत परत एकदा वाट पाहावी लागू शकते। त्यामुळे आजच्या आज पैशांचं वितरण कोणकोणत्या बँकेत होणार आहे, कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, कोणत्या 66 लाख लाडक्या बहिणींना हे जमा होणार आहे, कोणाकोणाला अपात्र करण्यात येणार आहे, याची सर्व काही माहिती अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे।
त्यामुळे मोबाईल हातात धरून पुढचे 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा गुरुवार 100% या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गोड झाल्याचं पाहायला मिळते। खटाखट 2 मेसेज यायला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे। तुम्ही कोणत्या नियमामध्ये पास झाला पाहिजे, तसेच या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कोणत्या नियमामध्ये या ठिकाणी पैसे या ठिकाणी आता अनेकांना मिळणार नाही आहेत, कोणाला अपात्र करण्यात आले, कारण अपात्र यादी आणि पात्र यादी अशा प्रकारच्या 2 याद्या या ठिकाणी आता लावल्याचं पाहायला मिळतंय। मग तुम्ही अपात्र झाला असाल तर पात्र होण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याची सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। तर बघा, पहिला नियम कोणता लावण्यात आलाय आणि नेमका आज गुरुवारी कोणाला पैशांचं वितरण होणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लागू करण्यात आलाय ज्यांचं वय या ठिकाणी आता 30 वयाच्या पुढे आहे। बघा, तुमचं जर वय वर्ष 30 वयाच्या पुढे असेल, म्हणजे 35 वय असेल, 40 असेल, 45 असेल, 55 असेल किंवा 60च्या वर असेल, तर अशा लाडक्या बहिणींसाठी एक नवा नियम लागू करण्यात आला आहे। सरकारच्या माध्यमातून तुम्हाला बँकेत जाऊन या ठिकाणी ही कामे करायची आहेत। जर तुम्हाला बँकेत जायला वेळ नसेल तर नेमकं कोणकोणती कामे मोबाईलवरतीच करायची आहे। आता जो तुम्ही या ठिकाणी मोबाईल बघत आहात त्या मोबाईलवरतीच कोणकोणती कामे तुम्हाला अर्जंटमध्ये करायची आहेत, जेणेकरून आता सरकारच्या माध्यमातून पैशांचं वितरण थेट बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। ही सर्व काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही महिला असाल तर सर्वांनी या ठिकाणी इथून पुढे आता लक्ष देऊन बघायचं आहे। सरकार काय म्हणतंय, आम्ही पैशांचं वितरण 100% तुमच्या खात्यावरती करत असतो, परंतु जर तुम्ही नियमात बसत नसाल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला पैशांचं वितरण करण्यासाठी प्रॉब्लेम येत असतो। आणि तशा प्रकारे अनेक महिलांना या ठिकाणी प्रॉब्लेम सुद्धा झाल्याची माहिती समोर आली आहे। तुमच्या सुद्धा कानावर बातमी आली असणार, तुमच्या शेजारच्या त्या ठिकाणी गावातील किंवा मावशी असतील, आता नातेवाईक पाहुणे असतील, पहिला त्यांना लाडक्या बहिणीचे 1500 रुपये यायचे, परंतु आता त्यांना ते 1500 रुपये या ठिकाणी यायचे बंद झाले आहेत। मग यावेळी चौकशी केल्यानंतर असं या ठिकाणी निदर्शनास आलं की अनेक लाडक्या बहिणी नियमात बसत नसताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली होती आणि तशा प्रकारे अनेक लाडक्या बहिणींना वगळण्यात सुद्धा आल्याची माहिती समोर आली आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज गुरुवार आहे, नेमकं कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्या 16 जिल्ह्यातील सर्व काही या ठिकाणी आता लिस्ट सांगणार आहे। या लिस्टमध्ये ज्या ज्या महिलांची नावे असतील, ज्या ज्या गावातील त्या ठिकाणी महिलांची नावे असतील, ही सर्व काही आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, इथून पुढे 2 मिनिटे सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। सर्व काही अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। तर बघा, पहिला जिल्हा या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सर्वांना पैशांचं वितरण होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 3 ते 3.5 लाख लाडक्या बहीण राहतात। त्या 3 ते 3.5 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण नेहमीच लवकर होत असतं आणि त्यामुळेच त्यांना कोणाला पैशांचं वितरण होणार आहे ही यादी या ठिकाणी समोर आल्या, ती यादी या ठिकाणी ऐकण्यास तुम्ही आता तयार राहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिल्या 2 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येण्याची दाट शक्यता आहे, ते म्हणजे रत्नागिरी, रायगड, कोकणातील जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यांची याद्या बँकांना या ठिकाणी दिल्याची माहिती समोर आली होती आणि त्यामुळेच या 2 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर आणि सातारा। कोल्हापूर आणि सातारा लगतचे जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडला असेल, तसेच या ठिकाणी बँकांची केवायसी केली असेल, लाडकी बहीण योजनेची केवायसी केली असेल, तर या सुद्धा 2 जिल्ह्यामध्ये आता जुलै ऑगस्टचे पैसे जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यानंतर बघा, पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट आहे, मुंबई शहर काही भाग आणि मुंबईचा उपनगर आणि मुंबईचा भाग आणि त्यानंतर पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि पुणे जिल्ह्याचा शहरी भाग, हे सुद्धा जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, मोठे जिल्हे आहेत। लाडक्या बहिणी खूप वाट बघत असतात, त्यांना सुद्धा या ठिकाणी पैशांचं वितरण थेट बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर आणि या ठिकाणी नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणी खूप दिवसांच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यानंतर बीड आणि या ठिकाणी त्याच्या साईडचा जिल्हा आहे तर तो म्हणजे जालना,
बीड जिल्हा, जालना जिल्हा या सुद्धा जिल्ह्यामध्ये अनेक महिलांना पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय अकोला, परभणी, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुळे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा परभणी। अशा सर्व जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पैशांचं वितरण या ठिकाणी जमा होणार असल्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।